नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आजच ते 1 लाखाचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता आहे। अनेक तज्ञांच्या मते या महिन्यात सोने 1,30,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता आहे। चांदीही मागे नाही, तिच्याही दरात मोठी वाढ होत आहे। अशातच गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर आकाशाला भिडत आहेत। मार्च पासून सुरू झालेली वाढ अजूनही कायम आहे। याच आठवड्यात 16 एप्रिल रोजी सोने तब्बल 990 रुपयांनी वाढले, तर 17 एप्रिलला 1140 रुपयांनी दर वधारले। गुड रिटर्न्स नुसार सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 89,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेटचा दर 97,460 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे। जळगाव येथील सराफा बाजारातही जीएसटीसह सोन्याची किंमत 97,000च्या आसपास आहे। त्यामुळे आता 100 पार करण्यासाठी सोन्याला फार मोठी झेप उरलेली नाही। बाजारातील चढत्या किमती पाहता गुंतवणूकदार आणि खरेदीदार या दरांच्या हालचालींकडे विशेष लक्ष ठेवून आहे। सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मार्च पासून सतत वाढ होत आहे। आठवड्याभरात चांदी 200 रुपयांनी महागली असून 1 किलो चांदीचा दर आता 1 लाख रुपयांवर पोहोचलाय। ही दरवाढ काहीशा चढ उतारानंतरही कायम असून गुंतवणूकदारांमध्ये यावरूनही उत्सुकता निर्माण झाली आहे। इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBGA ने जाहीर केलेल्या सकाळच्या सत्रातील दरांनुसार 24 कॅरेट सोने 94,910, 23 कॅरेट सोने 94,530, तर 22 कॅरेट सोने 86,938, 18 कॅरेट 71,183 आणि 14 कॅरेट 55,522 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने उपलब्ध आहे। चांदीच्या किलोचा दर सध्या 55,151 रुपये आहे। वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात करमुक्त व्यवहार होत असल्यामुळे स्थानिक बाजाराच्या तुलनेत किमतीत थोडा फरक दिसत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।